हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। नवरात्री कलर सिरीज बघतोय आपण आणि कलर सिरीजमधला यावर्षीचा चौथ्या माळेचा रंग आहे तो म्हणजे नारंगी। ऑरेंज कलर एक फ्रेश कलर आहे आणि ऑरेंजमध्ये तुम्हाला खूप छान छान असे शेड्स बघायला मिळतील। तुम्ही समजा गुगलवरती ऑरेंज कलर शेड्स असं सर्च केलं ना की तुमच्याकडे खूप सारे ऑरेंजमधले शेड्स येतील। 6 ऑक्टोबर 2024च्या नवरात्रीसाठी तुम्हाला नारंगी रंगाचे कपडे घालायचे आहेत। मग ते काहीही असो, साडी असू देत, अनारकली सूट्स, कुर्ती विथ पॅन्ट्स असू देत, लेहंगा चोली, मग अशाबरोबर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये या रंगाचे ब्लाउज किंवा या रंगाचे दुपट्टे ठेवायचे आहेत। आता हा स्पेशली मी साडीवरचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ब्लाउजचे रंग बघायला मिळतील आणि हेच तुम्ही दांडियासाठी किंवा गरब्यासाठी घागरा वगैरे घालणार असाल तर त्यावरती सुद्धा ब्लाउज असतात। मग असे तुम्ही कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन त्यासाठी ठेवू शकता। आता डार्क ऑरेंज कलर बरोबर तुम्ही डार्क पिंक घालू शकता, तसेच ग्रीनसुद्धा अप्रतिम दिसतो, मोरपंखी आहे, तसेच रॉयल ब्ल्यू कलर आहे, व्हाईट, ब्लॅक, गोल्डन, रेड असे खूप सारे कलर्स तुम्हाला ऑरेंज कलरच्या साडीबरोबर बघायला मिळतील। आता साडीवरती सेम कलरचा ब्लाऊज घालायचा ट्रेंड नाही आहे, तर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही जेवढा ब्लाऊज घालाल ना तेवढी तुमची साडीसुद्धा हायलाईट होईल, तुमचा लुकसुद्धा चांगला येईल। आता तुमच्या पल्लूमध्ये किंवा बॉर्डरला काही कलर असेल, बुट्टीवरती कलर असेल तर तो तुम्ही पिक करून ब्लाऊजसाठी ठरवू शकता। आणि तुमच्याकडे इतर डिझायनर साड्या असतील ना तर त्याच्यावरचे ब्लाऊज तुम्ही ऑरेंज कलरच्या साडीबरोबर मिसमॅच करून बघा। गरजेचं नाही आहे की जर तुम्ही ऑरेंज कलरची साडी घेतली असेल नवीन तर त्यावरती नवीनच ब्लाऊज शिवला पाहिजे, किंवा एखादी ऑरेंज कलरची साडी असेल त्याचा ब्लाऊज सेम रंगाचा असेल तर त्यावर तुम्ही असे वेगवेगळ्या साडींवरचे ब्लाउजेस ट्राय करू शकता। तर हा होता आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच कलेक्शन आणि व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय।